मुलांच्या डब्यासाठी आज आपण बनवणार आहोत पालक पनीर पराठा। गॅसवरती पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 1-2 मिनिटं पालक त्यामध्ये ठेवून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, अद्रक, लसूण, मिरची आणि थोडीशी जिरे टाकून त्याची प्युरी बनवून घ्यायची। एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, तयार केलेली पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे तीळ, थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद आणि 100 ग्रॅम पनीर त्यामध्ये खिसून टाकायचं। सुरुवातीला हे सगळं हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याचं असं पीठ मळून घ्यायचं। नंतर आपण चपाती जसं लाटतो सेम तसंच लाटून घ्यायचं। हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। चवीला तर अप्रतिम आहेतच, सोबत हेल्दी सुद्धा आहेत किंवा कोणी डायटिंग करत असेल त्यांना वेट लॉस साठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत। पराठा लाटून घ्यायचा, तव्यावरती थोडंसं तेल टाकून मस्त दोन्ही बाजूनी खमंग असा पराठा भाजून घ्यायचा। आता वरून तूप लावलं तर आणखीच टेस्टी लागतं, पण तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल सुद्धा लावू शकता। हे पराठे दही किंवा चटणी बरोबर एन्जॉय करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।